आज मी तुम्हाला फ्रेश हरभऱ्यापासून आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीचं हरभरे असतात आणि ते मी सोलून घेतलेले आहेत। बघा हे 300 ग्रॅम आहे सोलून। वाटण्यासाठी बघा एवढं खोबरं मी जाळीवर भाजून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, अर्धा इंच आलं घेतलेले छोटे तुकडे करून, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता ही एवढा जी मसाला आहे ना, हा मी मिक्सरला बिना पाण्याचा वाटून घेणार आहे। कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता हे हरभरे टाकून घेऊया, यांना स्वच्छ धुवून घेते। अर्धा ग्लासाला पण कमी असं मी पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं एकदम मीठ टाकणार आहे आणि कुकरला मी ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। मिक्सरला बघा बिना पाण्याचंच मी असं बारीक करून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि चांगलं गरम होऊन देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा बघा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया, त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे हे जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं ते वाटण। गॅस आहे मीडियमच आणि याला 2 मिनिटं फक्त मी याला परतून घेते। मस्त असं परतून घेतले बघा तेलामध्ये। त्यात टाकायचे छोट्या आकाराचे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। आता याला काय करायचं, 1 मिनिटभर परतून घ्यायचं जेणेकरून हे सॉफ्ट होईल। मस्त असं मीडियम गॅसवर बघा मी परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। कोणता पण मसाला टाकू शकता, काळा मसाला, कोल्हापुरी मसाला, जो तुमच्याकडे असेल ते टाकू शकता, कांदा लसूण मसाला। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आपण हरभरे शिजत घालताना सुद्धा मीठ टाकलेलं हे लक्षात ठेवायचं, मीठ टाकायचं। त्याला फक्त 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा तेल सुटस्तोवर मी परतून घेतलेलं आहे। आता हे जे आपण शिजवून घेतलेलं टाकून घ्यायचं, हलवून घेऊया। जरी तुम्ही हे नाही शिजवलं तरी पण चालू शकतं, पण हे जास्त मोठे मोठे होते ना, म्हणून मी हे शिजवून घेतलेले आहेत थोडे। आणि शिजवताना थोडंसं आपण मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे, हलकंसं कोमट पाणी टाकलं होतं, कारण आपल्या जे हरभऱ्यामध्ये पण पाणी होतं ती गरम होतं, मग परत त्याच्यामध्ये गार पाणी कशाला ओतायचं, म्हणून मी कोमट पाणी टाकलं होतं। आता ह्याला आपल्याला जे रस्सा किती पाहिजे त्याच्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता आपण ह्याला का नाही चांगलं उकळून देऊया, एक 5 ते 7 मिनिट। जास्त वेळ जरी ठेवलं, 10 मिनटं जरी बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालू शकते, कारण हे शिजलेलेच आहेत। 10 ते 15 मिनटं झालेले आहेत बघा, मस्त असं झालेलं आहे बघा। थोडंसं आटून द्यायचं, इथपर्यंत होतं बघा, आटलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे तर अजून पण पातळ करू शकता आणि पाहिजे तर एवढं पण ठेवू शकता। कसं 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतं, अशा पद्धतीत मी दाखवलेलं आहे। हे ओल्या हरभऱ्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे, सुकी भाजी वगैरे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।